नमस्कार मंडळी, जय सद्गुरू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण वर्षभर साठवण्यासाठी कुरकुरीत बटाटे वेफर्स करणार आहोत। पण त्याआधी सर्वात महत्त्वाचे म्हणजे बटाटे कसे घ्यायचे ते पाहूया। मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटा शक्यतो पांढऱ्या सालीचा घ्यावा। बटाटा घेताना कडक बघून घ्यावा। बटाटे शक्यतो मध्यम आकाराचे घ्यावे म्हणजे आपले वेफर्स हे एकसारखे होतात। बटाट्यावर जास्त काळे डाग नसावेत, नाहीतर वेफरचा रंग हा काळा होतो। बटाटे मी हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता मी बटाट्याची साल काढून घेत आहे। हा बटाट्याची साल काढून झालेली आहे। मी हे पाण्यामध्ये टाकलेला आहे। अशा प्रकारे मी सगळे बटाटे साल काढून पाण्यामध्येच ठेवणार आहे। अशा प्रकारे बटाट्याची सगळी साल काढून झालेली आहेत। आता आपण वेफर्स करायला घेऊया। अशा प्रकारे आपण हे सगळे वेफर्स पाण्यामध्येच टाकून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे वेफर्स तयार करून घेऊया। आपले वेफर्स हे करून झालेले आहेत। आता आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊया। असं आपण पाण्यामध्ये टाकून घेतल्यामुळे आपले वेफर्स हे काळे पडत नाही, म्हणून मी परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्येच वेफर्स केलेले आहेत। हे वेफर्स मी 5-10 मिनिटाच्या अंतराने परत एकदा स्वच्छ पाण्यातून काढणार आहे, म्हणजे त्याच्यातलं आतलं स्टार्च असतं ते निघून जाईल आणि आपले वेफर्स हे एकदम छान आणि पांढरे शुभ्र होतील। बटाट्याचे चिप्स बघा, हे मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी पण बघा किती स्वच्छ आहे। आता मी हे काप बादलीमध्ये टाकून घेणार आहे। बादलीमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी बटाट्याचे चिप्स टाकलेले आहेत। रात्रभर मी हे असंच ठेवणार आहे। इथे मी वेफरसाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि चवीनुसार मी हे मीठ टाकून घेतलेलं आहे। आपण रात्रभर हे पाण्यात ठेवलेले वेफर्स हे काढून घेऊया। पाणी आपलं उकळलेलं आहे, त्यामध्ये आपण वेफर्स टाकून घेऊया। इथे मी वेफर्स टाकण्यासाठी साडी हांतरून ठेवलेली आहे। आपले वेफर्स उकळत्या पाण्यामध्ये टाकून 5 मिनिटं झालेली आहेत आणि बघा आता ट्रान्सपरंट झालेले आहेत। हे असं वाकलं तरी तुटत नाही, म्हणजे आपले वेफर्स परफेक्ट झालेले आहेत। ते आता आपण काढून घेऊया। आपण हे वेफर्स निथळून घेऊन परत आपण चाळणीमध्ये टाकून निथळून घेऊन नंतर आपण साडीवर सुकवायला ठेवणार आहोत। आपले हे वेफर्स टाकून झालेले आहेत। आता आपण हे सुट्टे करून घेऊया। अशा प्रकारे मी सगळे वेफर्स सुट्टे करून घेतलेले आहेत आणि हे वेफर्स मी आज घरातच वाळवणार आहे आणि नंतर 2 दिवस मी कडकडीत उन्हात हे वेफर्स वाळवणार आहे। हे वेफर्स 2 दिवस उन्हामध्ये वाळून झालेले आहेत आणि किती छान झालेले आहेत बघा। यामध्ये मी तुरटीचा वापर केलेला नाहीये। आता आपण हे तळून बघूया। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं तेल हे तापलेलं आहे। आता त्यामध्ये आपण वेफर्स टाकूया। बघा किती फुलतायत। असे आपले पांढरे शुभ्र वेफर्स तयार झालेले आहेत। असे कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारे बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।